दादू, गोदा काकू आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली. माझी एकदाही आठवण नाही आली साक्षी. राज असं का बोलतोय? आता काहीच दिवसांचा प्रश्न आहे ना. काही दिवसांचा प्रश्न असं किती दिवस चालणार आहे साक्षी? अजून किती दिवस मी अंधाऱ्या कोठडीत राहणार आहे? आणि या काही दिवसांनी मला जगायचा हक्क आहे की नाही ते आधी ठरणार आहे. राज प्लीज तू असा धीर सोडू नको. मला मान्य आहे की काही दिवस थांबावं लागेल, पण आपण एकत्र येण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही याची मला खात्री आहे. रागिणी, काय रे खूप खुश दिसतोय? येस. कारण नाही विचारणार? काय झालंय? रागिणी, आपलं महानाट्य रंगमंचावर आणण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. खरंच? येस. पण त्याला तर खूप खर्च येणार होता ना. त्याला लागणाऱ्या खर्चाचा जो प्रश्न होता ना, तो लिंगप्पानी सोडवलाय. आपलं नाटक रंगमंचावरती येते आणि तू खुश नाहीस? नाही रे, मी खुशच आहे. मग पण मला एक कळत नाहीये, आपल्या नाटकाला आर्थिक मदत करून लिंगप्पा सारख्या बिल्डरला काय मिळणार आहे? रागिणी, तू उगाच टेन्शन घेतेस. बघ, ते विक्रमला खूप मानतात. विक्रमने आपल्या नाटकाचा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडला, त्यांना तो आवडला आणि ते फायनान्स करायला तयार झाले. विक्रम भैया, तुम्ही? मी साईमाना सांगतो. साईमा, खबरदार एक पाऊल पुढे टाकाल तर. साईमा, आम्ही तुमच्या आणि देवीच्या दर्शनासाठी इथे आलो. कोणाच्या परवानगीने आलात तुम्ही? साईमा, आई आहात तुम्ही आमच्या. तुम्हाला भेटायला आम्हाला परवानगीची काय गरज? आम्हाला वाटतं घ्यावी लागेल. एका सामान्य मुलीला घेऊन राजशिर्क्यांच्या देवघरात जाताना तुम्हाला परवानगीची गरज वाटत नसली तरी आम्हाला वाटते, आणि आम्ही ती परवानगी नाकारत आहोत. कधी आलात तुम्ही? प्रियदर्शनी, विक्रमादित्यांनी जरी राजशिर्क्यांच्या रूढी परंपरा नाकारल्या असल्या तरी तुम्ही राजशिर्क्यांच्या सुनबाई आहात. तुम्हाला त्या पाळाव्याच लागतील. साईमा, आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे म्हणून आम्ही इथे आलोय. तुझ्यासारख्या सामान्य मुलीशी एक शब्दही बोलायची आमची इच्छा नाहीये. या घरामध्ये जर देवयानीला तिचा मान मिळणार नसेल तर इथे थांबण्याची आमची इच्छा नाही. आम्ही इथे फक्त देवीच्या दर्शनासाठी आलो आणि ते घेऊन आम्ही इथनं निघून जाऊ. चल देवयानी. विक्रमादित्य, या सामान्य मुलीला घेऊन जर तुम्ही राजशिर्क्यांच्या देवघरात पाऊल टाकलं तर खबरदार. थांबा आदित्यराजे. त्यांना आपल्या कुलाच्या मान मर्यादांची जाणीव नाही. त्यांना आमच्या कुलदैवताचं दर्शन घेण्याचा काही एक अधिकार नाही. तो अधिकार तुम्ही हरवून बसलात आदित्यराजे. साईमा, कुठेतरी कधीतरी या वादाचा शेवट नको का व्हायला? हो, आम्हालाही तसंच वाटतं की या वादाचा शेवट व्हावा, आणि त्यावर उपाय एकच आहे. त्यांनी आत्ताच्या आत्ता या देवयानीला घेऊन इथून निघून जावं. साईमा, रागाच्या भरात तू अजून काही बोलणार नाहीयेस. आपण इथे नातं जोडायला आलोय, तोडायला नाही. प्लीज चल. काय रे, काय शोधतोस? स्क्रिप्ट शोधतोय त्या नाटकाची. असेल तिथेच. सगळीकडे शोधून झालं, कुठेच सापडत नाहीये. बरं ठीक आहे, तू हे घे, मी शोधून देते.